नमस्कार. लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये डिसेंबर 2009चा UGC नेटचा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असते प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर हे अभ्यास करताना खूप महत्त्वाचे असतात. कारण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरमुळे आपल्याला प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारे आहे ते कळतं. त्याचबरोबर क्वेश्चन हे कशा प्रकारे विचारले जातात, एक क्वेश्चन किती वेळा रिपीट केला जातो याची देखील माहिती मिळते. त्यामुळे अभ्यास करत असताना प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर करणं अतिशय मस्ट आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. द ओकेशन वेअर इज द विजडम वी लॉस्ट इन नॉलेज इज बाय. हे कोणी म्हटलेलं आहे? त्याचा आन्सर आहे सी, T.S. एलियट. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. एंट्रोपी इज अ मेजर ऑफ. त्याचा आन्सर आहे सी, डिग्री ऑफ अनसर्टनटी इन इन्फॉर्मेशन. एंट्रोपी हा एक संप्रेषणातील अडथळा आहे. तर त्याचा आन्सर आहे सी, डिग्री ऑफ अनसर्टनटी इन इन्फॉर्मेशन. क्वेश्चन नंबर 2 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. कॉर्नपोलिस वॉज सेटअप इन इयर. कॉर्नपोलिस हे कितव्या वर्षी सुरू झालं? आन्सर ए, 1985. हे जे इयर्स वगैरे असतात तुम्ही एकाच पेजवर नोट डाऊन करून ठेवत जा म्हणजेच तुम्हाला अभ्यास करताना चांगलं होईल. म्हणजेच ALAचं कोणतं इयर आहे, स्पेशल लायब्ररी असोसिएशनचं कोणतं आहे, असं एकाच पेजवर इयर जर केले तर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्सनुसार अभ्यास करायला सर्वात सोपं जाईल. कॉर्नपोलिस 1985. क्वेश्चन नंबर 3 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फर्स्ट टाइम इफेक्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररीज इन इंडिया वेअर मेड. त्याचा आन्सर आहे डी, सयाजीराव गायकवाड थर्ड. अशा प्रकारचे क्वेश्चन आता विचारले जाण्याची शक्यता जरा कमीच आहे. तरी लक्षात ठेवा, फर्स्ट टाइम इफेक्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररीज इन इंडिया वेअर मेड, सयाजीराव गायकवाड थर्ड. क्वेश्चन नंबर 4 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. An e-book which does not require an internet connection to access its contents is. त्याचा आन्सर आहे डी, डिजिटल बुक. क्वेश्चन नंबर 5 आन्सर डी, डिजिटल बुक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. एम्ब्रॉड फुल टेक्स्ट डेटाबेस इन पब्लिश फ्रॉम. एम्ब्रॉड फुल टेक्स्ट डेटाबेस. एम्ब्रॉड हे काय आहे? एक फुल टेक्स्ट डेटाबेस आहे. हे देखील लक्षात ठेवा. आणि ते कुठे आहे? UK. एम्ब्रॉड फुल टेक्स्ट डेटाबेस इज पब्लिश फ्रॉम UK. क्वेश्चन नंबर 6 आन्सर डी. आणि हेही लक्षात ठेवा की एम्ब्रॉड हे काय आहे? फुल टेक्स्ट डेटाबेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. हू प्रोपाउंडेड कन्झर्वेटिव्ह, मॉडरल आणि लिबरल थेरीज ऑफ रेफरन्स सर्व्हिस. रेफरन्स सर्व्हिसच्या 2 थेरी कोणी सांगितलेल्या आहेत? एक सॅम्युएल रुथेस्टिंग त्यांनी कोणती सांगितलेली आहे? मिनिमम, मॅक्झिमम अँड मीडियम. ह्या सॅम्युएल रुथेस्टिंग यांनी सांगितलेल्या थेरी आहेत. आणि हे आपल्याला जर समोर क्वेश्चन जो दिलेला आहे क्वेश्चन नंबर 7, कन्झर्वेटिव्ह, मॉडरल आणि लिबरल, हे जेम्स वायर यांनी सांगितलेलं आहे. त्याचा आन्सर आहे सी. हा क्वेश्चन अतिशय IMP आहे. खूप वेळा हा क्वेश्चन विचारलाच जातो. रेफरन्स सर्व्हिसच्या ज्या 2 थेरी आहेत त्यापैकी एक तरी थेरीबद्दल क्वेश्चन हा विचारलाच जातो. अतिशय IMP क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 7 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द इनपुट सेंटर फॉर इनिस इन इंडिया इज. इनिसचं इनपुट सेंटर कोणतं आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे डी, बार्क. इनिसचं इनपुट सेंटर आहे बार्क. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. द प्रोव्हिजन ऑफ फेज रिलेशन इन DDC वॉज मेड अवेलेबल फ्रॉम. पहिल्यांदा तर तुम्हाला DDCचा फुल फॉर्म माहीत पाहिजे. DDC म्हणजेच ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन. सुरुवात 1876 मेलविल ड्यू यांनी केली. बघा 3 प्रश्नांची तयारी इथे झाली. अशा एका प्रश्नापासून अनेक प्रश्नांची तुम्ही तयारी जर केली तर तुम्हाला लवकरात लवकर यश प्राप्त होईल. हा मी स्वतः माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे. त्यामुळेच अशी शॉर्ट ट्रिक्स आणि अभ्यास कसा करायचा हे माहीत करून घेण्यासाठी जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला याचा आन्सर आहे डी, 11th एडिशन. म्हणजेच
11व्या एडिशननुसार फेज रिलेशन ही संकल्पना अवेलेबल झाली DDCमध्ये. त्यानंतर अजून जे तुम्हाला सांगते 17व्या एडिशनपासून आपल्याला टेबल जे आहेत DDCमध्ये जे टेबल्स सांगितलेले आहेत हे आपल्याला 17व्या एडिशनपासून ॲड झालेले आहेत. DDCमध्ये टेबल्स हे 17व्या एडिशनपासून ॲड झालेले आहेत, तेही लक्षात ठेवा. त्याचबरोबर 16व्या एडिशनपासून फोनिक शेड्यूल हा देखील क्वेश्चन आलेला आहे. 16व्या एडिशनपासून फोनिक शेड्यूल ही संकल्पना DDCमध्ये अवेलेबल झालेली आहे. पुन्हा एकदा सांगते, क्वेश्चन विचारला आहे फेज रिलेशनबद्दल. फेज रिलेशन 11वी एडिशन, फोनिक शेड्यूल 16वी एडिशन, टेबल्स 17वी एडिशन आणि DDCची स्थापना 1876. मेलविन डुई. क्वेश्चन नंबर 9 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. RDS stand for answer D, resource description and action. RDS stand for resource description and access. याचा आन्सर आहे डी. आणि RDAची स्थापना 2010 साली झालेली आहे आणि त्याचे 10 भाग आहेत. बघा किती क्वेश्चनची तयारी झाली, 3 क्वेश्चनची. जो क्वेश्चन विचारलेला आहे तो RDS स्टँड फॉर रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस 2010, त्याचे एकूण 10 भाग आहेत. क्वेश्चन नंबर 10 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस मीन्स. त्याचा आन्सर आहे बी, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन बेस्ड ऑन कॉस्ट. कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस मीन्स परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन बेस्ड ऑन कॉस्ट. क्वेश्चन नंबर 11 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. विच नॅशनल एजन्सी इन इंडिया इज असाइंग द ISBN. ISBNचा फुल फॉर्म ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते, इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक नंबर. ISBNचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक नंबर. त्याच्यानंतर त्याचा आन्सर आहे ए, राजाराम मोहन रॉय नॅशनल एज्युकेशन रिसोर्स सेंटर. राजाराम मोहन रॉय नॅशनल एज्युकेशन रिसोर्स सेंटर. विच नॅशनल एजन्सी इन इंडिया इज असाइंग द ISBN. राजाराम मोहन रॉय नॅशनल एज्युकेशन रिसोर्स सेंटर. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. द टर्म सायबर स्पेस वॉज फर्स्ट यूज बाय. त्याचा आन्सर आहे बी, विल्यम गिब्सन. सायबर स्पेस ही फर्स्ट यूज कुणी आधी केलं होतं? विल्यम गिब्सन यांनी केलेलं होतं 1982 साली. 1982 साली प्रथमतः विल्यम गिब्सन यांनी सायबर स्पेस ही संकल्पना किंवा हा वर्ड यूज केलेला होता. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन सांगते तुम्हाला, सायबरमॅटिक्स. सायबरमॅटिक्स हे कोणी केलं होतं? रॉबर्ट विनर. आणि हा सायबरमॅटिक्स हा ग्रीक शब्द आहे. सायबरमॅटिक्स रॉबर्ट विनर. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगते, विल्यम गिब्सन यांनी जी सायबर स्पेस संकल्पना काढली होती ती 1982 साली काढली होती आणि सायबरमॅटिक्स रॉबर्ट विनर यांनी संकल्पना काढलेली आहे. क्वेश्चन नंबर 13 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. RFID टेक्नॉलॉजी इज यूज्ड इन. RFID टेक्नॉलॉजी इज यूज्ड इन कशासाठी केली जाते? सर्क्युलेशन कंट्रोल. आन्सर सी, सर्क्युलेशन कंट्रोल. त्याचबरोबर सिक्युरिटीसाठी आपण RFIDचा उपयोग करतो. क्वेश्चन नंबर 14 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. द बुलियन ऑपरेटर अँड इज रिलेटेड टू. अँड इज रिलेटेड टू. आन्सर बी, ॲडेटिव्ह. खूप सोपं आहे. आणि हे बुलियन ऑपरेटर कोणी काढलं होतं? जॉर्ज बुले यांनी काढलं होतं. अँड, ऑर आणि नॉट अशा 3 संकल्पना काढल्या होत्या, तेही तुम्हाला माहीत पाहिजे. अँड, ऑर आणि नॉट. द बुलियन ऑपरेटर जॉर्ज बुले, अँड, ऑर आणि नॉट. आणि ॲट हे रिलेटेड टू कशाशी आहे? ॲडेटिव्ह. क्वेश्चन नंबर 15 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. द प्रोसेस ऑफ कन्फर्मिंग द डिश इंटू ट्रॅक्स अँड सेक्टर्स इज कॉल्ड फॉर्मॅटिंग. आन्सर
बी. हा सोपाच क्वेश्चन आहे, कोणाला येईल. क्वेश्चन नंबर 16 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. द रिसर्च डिझाइन इज आन्सर ए अ सिरीज ऑफ गाइड पोस्ट. अ रिसर्च डिझाइन इज अ सिरीज ऑफ गाइड पोस्ट. क्वेश्चन नंबर 17 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. in a questionnaire on age, income and gender are example of आन्सर आहे सी इंडिपेंडेंट व्हेरिएबल. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजेच काय, स्वतंत्र चल. क्वेश्चन नंबर 18 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. अतिशय IMP क्वेश्चन आहे मेटाडेटा विषयी, येतोच हा क्वेश्चन. द सिम्पल डब्लिन कोर मेटाडेटा इलेमेंट सेट. बघा ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चनची तयारी होते. DEMES याचा फुल फॉर्म काय आहे, डब्लिन कोर मेटाडेटा इलेमेंट सेट कन्सिस्ट ऑफ 15 एलिमेंट्स. आन्सर बी. एक फुल फॉर्म लक्षात ठेवा, DEMES चा फुल फॉर्म डब्लिन कोर मेटाडेटा इलेमेंट सेट, आणि ते कसं किती ह्याचे असतात, 15 एलिमेंट्स. क्वेश्चन नंबर 19 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. लायब्ररीज ॲज गेटवेज टू द नॉलेज इज द टायटल ऑफ डॉक्युमेंट. लायब्ररीज ॲज गेटवेज टू नॉलेज हे टायटल कशाचं होतं. आन्सर आहे सी नॅशनल नॉलेज कमिशन ऑन लायब्ररीज 2007. नॅशनल नॉलेज कमिशन ऑन लायब्ररीज 2007. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. Index convenient JGate as a customized gate for e-journal subscribed by member libraries. हे ट्रू आहे. आणि JGate provide a common access platform. JGate काय प्रोव्हाइड करतं, अ कॉमन ॲक्सेस प्लॅटफॉर्म फॉर ऑल इट्स मेंबर टू सर्च अँड शेअर रिसोर्स सबस्क्राईब बाय मेंबर्स लायब्ररीज. आन्सर आहे ए. दोन्ही ट्रू आहे आणि करेक्ट एक्सप्लेनेशन पण आहे. क्वेश्चन नंबर 21 आन्सर ए. हे क्वेश्चन असेच्या असे आपल्याला ट्रू आणि फॉल्स आता विचारले जात नाही, कारण रिझनिंगचे क्वेश्चन हे आपल्याला आता डिजिटल आणि डिजिटायझेशनवर विचारले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला जास्त देत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. XML just like HTML is a meta language that is capable of containing extendable elements. आणि reason XML develop and deploy new specific markup enabling automatic authoring and processing of network information. त्याचा आन्सर आहे बी. दोन्ही ट्रू आहे, परंतु याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते करेक्ट नाही. आता आपल्याला HTML आणि HTML याचा फुल फॉर्म, याचे जे इयर्स आहेत ते पण तुम्हाला माहीत पाहिजेत, ते नोट डाऊन करा. मी तुम्हाला जसं फर्स्ट क्वेश्चनलाच सांगितलेलं आहे की जे इयर्स आहे, कॉन्पोलिसचं इयर जे आधी सांगितलं होतं तेही नोट डाऊन एकाकडे करा, म्हणजेच तुम्हाला असे इयर्स लगेच कळतील. XML 1996 आणि HTML 1986. पुन्हा एकदा सांगते, XML हे 1996 ही लँग्वेजची स्थापना 1996 आणि HTML 1986. HTMLचा फुल फॉर्म स्टँडर्ड जनरलाइज मार्कअप लँग्वेज आणि XMLचा एक्सटर्नल मार्कअप लँग्वेज. पुन्हा एकदा सांगते, फुल फॉर्म लक्षात ठेवा. HTMLचा फुल फॉर्म स्टँडर्ड जनरलाइज मार्कअप लँग्वेज 1986 आणि XML 1996. क्वेश्चन नंबर 22 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. Measuring the internet and is in particular the web in a different tasks. Reason web is considered as a new publishing medium with indicated editorial process. त्याचा आन्सर आहे ए. दोन्ही करेक्ट पण आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील काय आहे, करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 23 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. An indexing language is an artificial language as it uses control vocabulary and reason it provide different relationship between terms. त्याचा आन्सर आहे बी.
दोन्ही काय आहे, ट्रू आहे. इंडेक्सिंग लँग्वेज आणि आर्टिफिशियल लँग्वेजमध्ये कोणती यूज केले, कशासाठी यूज केलं जातं, कंट्रोल व्होकॅब्युलरी साठी केलं जातं. आणि हे काय प्रोव्हाइड करतं, डिफरंट रिलेशनशिप प्रोव्हाइड करतं. क्वेश्चन नंबर 24, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. विथ लार्ज कलेक्शन ऑफ डॉक्युमेंट रिकॉल कॅन बी मेजर प्रॉपरली. बरोबर आहे. लार्ज कलेक्शन डॉक्युमेंट जर असेल तर त्याचा रिकॉल कसा येणार, प्रॉपरली येणार. त्याचा रिकॉल कसा येणार, प्रॉपरली येणार. आणि रिझन, द प्रॉपर एस्टिमेशन ऑफ मॅक्झिमम रिकॉल फॉर अ क्वेरी रिक्वायर्स डिटेल नॉलेज ऑफ ऑल डॉक्युमेंट इन द कलेक्शन. त्याचा आन्सर आहे सी. ए ट्रू बट आर इज फॉल्स. क्वेश्चन नंबर 25, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. इन कॉन्टेम्पररी डिजिटल इन्व्हायरमेंट IPR become the focal point आणि many-fold increase of unfair use of IP. हे दोन्ही काय आहे, बरोबर आहे. त्याचा आन्सर आहे ए. बोथ ए अँड आर ट्रू. क्वेश्चन नंबर 26, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. लायब्ररी ऑटोमेशन इज ॲट द स्लो पेस इन इंडियन लायब्ररीज. हा असा क्वेश्चन सेट एक्झामला आलेला आहे. रिझन, लॅक ऑफ UGC सपोर्ट लीड टू दिस सिच्युएशन. याच्यामध्ये देखील ए ट्रू आहे बट आर इज फॉल्स. लायब्ररी ऑटोमेशन याचं स्लो प्लेस काय आहे इंडियन लायब्ररीमध्ये आहे, हे बरोबर आहे, परंतु UGCचा सपोर्ट नाही म्हणून हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 27, आन्सर सी. ए ट्रू बट आर इज फॉल्स. आन्सर सी. Next question, question number 28. The development of institutional repository in India is at a slow pace. Reason, this can be attributed to the non-availability of open source software and lack of interest among the LIS professional. त्याचा आन्सर आहे सी. ए ट्रू बट आर इज पर्टिक्युलरली ट्रू. दोन्ही काय आहे, ट्रूच आहेत. त्याच्यामुळे क्वेश्चन हा व्यवस्थित वाचत जा. रिझनिंगचा देखील क्वेश्चन व्यवस्थित वाचून त्याचे पर्याय देखील आपल्याला व्यवस्थित वाचले पाहिजे. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन हे शेवटीच सोडवायचे. आता तर समजा नेट एक्झाम असेल तर ती ऑनलाईनच आहे, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेळ असतो, काही आपल्याला पेनचा यूज करायचा नसतो. त्याच्यामुळे क्वेश्चन सोडवता ना, रिझनिंगचे क्वेश्चन हे सर्वात शेवटी सोडवा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. सब्जेक्ट गेटवेज ऑफर द युजर्स an alternative to vacuum cleaner type of search engine such as Google, Infoseek, Altavista, etc. बरोबर आहे, ट्रूच आहे. सब्जेक्ट गेटवेज होल्ड मॅन्युअली क्रिएट रेकॉर्ड रिच रिसोर्स डिस्क्रिप्शन कंटेनिंग रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. याचा आन्सर आहे बी. दोन्ही ट्रू आणि आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन. क्वेश्चन नंबर 29, आन्सर बी. Next question, question number 30. Para-professional staff supports the professional staff in library routine. Reason, para-professional staff acquire skill by experience. त्याचा आन्सर आहे डी. बोथ ए अँड आर दोन्ही ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 30, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे पब्लिक लायब्ररी ॲक्ट्स आहेत ते आपल्याला कशानुसार लावायचे आहेत, इयरनुसार लावायला सांगितलेले आहेत. उत्तरांचल, ओरिसा, गुजरात आणि हरियाणा यांचं इयरनुसार आपल्याला लावायचं आहे. त्याचा आन्सर आहे बी. पहिल्यांदा उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट इयर सांगते. आन्सर आहे बी. उत्तरांचल 2005, उत्तरांचल उत्तराखंड 2005, ओरिसा 2002, गुजरात 2000 आणि हरियाणा 1989. पुन्हा एकदा सांगते. उत्तरांचल उत्तराखंड 2005, ओरिसा 2002, गुजरात 2000 आणि हरियाणा 1989.
काय करायचं आहे, ऑर्डरनुसार लावायचे. आपल्याला ऑर्डरनुसार लावण्यापेक्षा आपल्याला त्याचे इयर्स माहीत पाहिजेत आणि ते तुम्ही नसतील तुमच्याकडे तर नोट डाऊन करून ठेवा. क्वेश्चन नंबर 31 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. अरेंज द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर द फॉलोइंग पर्सन हू वेअर असोसिएट विथ कम्प्युटिंग हिस्ट्री. कम्प्युटिंग हिस्ट्रीचं देखील ज्यांनी कशाप्रकारे विकास केलेला आहे हे देखील आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यानुसार लावायचं आहे, ऑर्डरनुसार लावायचं आहे आपल्याला. त्याचा आन्सर आहे डी. पहिल्यांदा तर डी ऑर्डरनुसार लावायचं आपल्याला. चार्ल्स बॅबेज, त्याच्यानंतर बॅबेज, माउची आणि एकट. ह्याची शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगते. बॅबेज, माउची आणि एकट हे शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा. बॅबेज, माउची आणि एकट म्हणजेच चार्ल्स बॅबेज, ऑगस्ट जॉन माउची आणि एकट. त्याचा आन्सर आहे डी. हे अशा शॉर्ट ट्रिक्सनुसार अभ्यास केला तर तुमच्या लगेच लक्षात राहील. हाच क्वेश्चन आला होता आणि मी अशा ट्रिक्सनुसार लक्षात ठेवल्यामुळे मला 2 मिनिटात हा क्वेश्चन सोडवता आला. त्याच्यामुळेच तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की शॉर्ट ट्रिक्सनुसार अभ्यास करायला शिका. आणि अशाच तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पाहिजे असतील तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 32 आन्सर डी. बॅबेज, माउची अँड एकट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. त्याचा आन्सर आहे ए. इनॅक्टमेंट ऑफ प्रेस अँड रजिस्ट्रेशन ॲक्ट. मी तुम्हाला डायरेक्ट ह्याचं हे सांगते. इनॅक्टमेंट ऑफ प्रेस अँड रजिस्ट्रेशन ॲक्ट 1867. इस्टॅब्लिश ऑफ द पंजाब लायब्ररी लाहोर 1884. कॉन्स्टिट्यूशन ऑफ फौजी कमिटी 1942 आणि डिक्लेरेशन ऑफ इम्पिरियल लायब्ररी ॲज नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया 1948. पुन्हा एकदा सांगते. इनॅक्टमेंट ऑफ प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट 1867. इस्टॅब्लिशमेंट ऑफ द पंजाब लायब्ररी लाहोर 1884. कॉन्स्टिट्यूशन ऑफ फौजी कमिटी 1942 आणि डिक्लेरेशन ऑफ इम्पिरियल लायब्ररी ऑफ नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया 1948. क्वेश्चन नंबर 33 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. हे पण तुम्हाला शॉर्ट ट्रिक्सनुसारच सांगते. त्याचा आन्सर आहे सी. पी, डी, एन आणि टी. पुन्हा एकदा सांगते. पी, डी, एन, टी असं लक्षात ठेवा. फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर, नेटवर्क लेअर आणि ट्रान्सपोर्ट लेअर. PGNT. त्याचा आन्सर आहे सी. बघा करेक्ट आहे. याची लक्षात ठेवा शॉर्ट ट्रिक्स. हा याच्यावर देखील एक तरी क्वेश्चन येतोच आणि अतिशय IMP क्वेश्चन आहे हा देखील. PDNT फिजिकल, डेटा लिंक, नेटवर्क अँड ट्रान्सपोर्ट. क्वेश्चन नंबर 34 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. त्याचा आन्सर आहे डी. नदीर, असेंट, जैनित अँड डिसेंट. नदीर, असेंट, जैनित अँड डिसेंट. हे पण मी अशा शॉर्ट ट्रिक्सनुसार लक्षात ठेवलं आहे. तुम्हाला जमतंय का बघा. त्याचा आन्सर आहे डी. पहिल्यांदा नदीर, नंतर असेंट, नंतर जैनित आणि डिसेंट. क्वेश्चन नंबर 35 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. अरेंज द फॉलोइंग बुक इन द ऑर्डर ऑफ द पब्लिशन. ऑर्डरनुसार बुक लावायचे आहेत. त्याचा आन्सर आहे सी. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स प्रथम दिलेले आहे. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931. नंतर कोलन क्लासिफिकेशन 1933. नंतर आहे क्लासिफाईड कॅटलॉग कोड 1934 आणि पोलेनोग्रामा टू लायब्ररी क्लासिफिकेशन 1937. पुन्हा एकदा सांगते. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931, कोलन क्लासिफिकेशन 1933, क्लासिफाईड कॅटलॉग कोड 1934 आणि पोलेनोग्रामा टू लायब्ररी क्लासिफिकेशन 1937.
हे नसतील तुमच्याकडे तर नोट डाऊन करून ठेवा. हे मी सगळे तुम्हाला नेटवर काढलेले आहेत. क्वेश्चन नंबर 36 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37 अरेंज द. हे देखील काय करायचं आहे आपल्याला, बिब्लिओग्राफिक जे आहे ते आपल्याला इयरनुसारच लावायचे आहेत. त्याचा आन्सर आहे ए. पहिल्यांदा थर्ड दिलेला आहे बुक्स इन प्रिंट. बुक्स इन प्रिंट 1948. बुक्स इन प्रिंट 1948. त्याच्यानंतर इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी 1957. तुम्हाला सगळे इयर सांगते. इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी 1957. कम्युलेटिव्ह बुक इंडेक्स 1898. बुक्स इन प्रिंट 1948 आणि ब्रिटिश नॅशनल बिब्लिओग्राफी 1950. आन्सर ए. हे अरेंज चुकीचं असलं तरी तुम्ही इयर्स व्यवस्थित लक्षात ठेवा. इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी 1957 UGC प्रमाणे रचना. इथे तिथेच लिहिता येत नाही त्याच्यामुळे इकडे अलीकडे लिहिले. इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी 1957 UGC प्रमाणे रचना आहे त्याची. कम्युलेटिव्ह बुक इंडेक्स 1898. बुक्स इन प्रिंट 1948 आणि ब्रिटिश नॅशनल बिब्लिओग्राफी 1950. क्वेश्चन नंबर 37 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. त्याचा आन्सर आहे सी. ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन 1876. सेकंड एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन 1879. नंतर थर्ड युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन 1905 आणि नंतर कोलन क्लासिफिकेशन आताच सांगितलेलं आहे 1933. पुन्हा एकदा रिपीट करते. आन्सर आहे सी. ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन 1876. सेकंड एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन 1879. नंतर थर्ड युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन 1905 आणि कोलन क्लासिफिकेशन 1933. क्वेश्चन नंबर 38 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. त्याचा आन्सर आहे बी. ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक सांगते. जनरल लॉ कॅनन आणि प्रिन्सिपल अजून देखील माझं पार्ट आहे. 2 वर्ष झालं माझं नेट सेट झालं तरी. जनरल लॉ कॅनन अँड प्रिन्सिपल अशा शॉर्ट ट्रिक्सने लक्षात ठेवल्यावर कधीच विसरत नाही. जनरल लॉ कॅनन अँड प्रिन्सिपल बघा आहे का बरोबर. सेकंड पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला जनरल नॉमेटिव्ह प्रिन्सिपल, त्यानंतर थर्ड लॉ, नंतर कॅनन्स ऑफ कॅटलॉगिंग आणि नंतर प्रिन्सिपल ऑफ कॅटलॉगिंग. म्हणून असं लक्षात ठेवा जनरल लॉ कॅनन अँड प्रिन्सिपल. क्वेश्चन नंबर 39 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. हा खूप सोपा क्वेश्चन आहे तरी सांगते. आन्सर आहे ए. पहिल्यांदा थर्ड ALA अमेरिकन लायब्ररी असोसिएशन 1876. नंतर सेकंड LA म्हणजेच लायब्ररी असोसिएशन UKची 1877. नंतर फोर्थ SLA स्पेशल लायब्ररी असोसिएशन 1909 आणि नंतर अस्लीप 1924. अस्लीपचा फुल फॉर्म देखील खूप वेळा येतो. असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा अस्लीपचा फुल फॉर्म आहे 1924. क्वेश्चन नंबर 40 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. त्याचा आन्सर आहे बी. लिटिल सायन्स बिग सायन्सचा आन्सर आहे डेरिक डी सोला प्राइस. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन SC ब्रँडफर्ड. नंतर द थर्ड वेब अल्विन टॉफलर आणि द इन्फॉर्मेशन सोसायटी विल्यम मार्टिन. पुन्हा एकदा रिपीट करते. क्वेश्चन नंबर 40 आन्सर बी. लिटिल सायन्स बिग सायन्स डेरिक डी सोला प्राइस, डॉक्युमेंटेशन SC ब्रँडफर्ड, द थर्ड वेब अल्विन टॉफलर आणि द इन्फॉर्मेशन सोसायटी विल्यम मार्टिन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. ह्याच्यामध्ये देखील आपल्याला काय सांगितलेलं आहे, जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. कीवर्ड इंडेक्सिंग आन्सर आहे ए. कीवर्ड इंडेक्सिंग HP लून, सायटेशन इंडेक्सिंग युजिन गारफील्ड, युनिटम इंडेक्सिंग मार्टिमर टॉप आणि सिल्क इंडेक्सिंग JR शार्प. पुन्हा एकदा रिपीट करते. कीवर्ड इंडेक्सिंग HP लून, सायटेशन इंडेक्सिंग युजिन गारफील्ड, युनिटम इंडेक्सिंग मार्टिमर टॉप आणि सिल्क इंडेक्सिंग JR शार्प. क्वेश्चन नंबर 42 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43.
याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. क्वेश्चन नंबर 43 त्याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत. वेब नेव्हिगेशन एलिमेंट्स हायपरलिंक शिफ्ट प्लस टॅब कशासाठी वापरला जातो? सिलेक्ट द प्रिव्हियस लिंक. शिफ्ट प्लस टॅब हे सिलेक्ट द प्रिव्हियस लिंकसाठी वापरला जातो. त्याच्यानंतर ANSI स्टँडर्ड SQL आणि टेलनेट टेलिकम्युनिकेशन. वेब नेव्हिगेशन एलिमेंट्स हायपरलिंक शिफ्ट प्लस टॅब सिलेक्ट द प्रिव्हियस लिंक ANSI स्टँडर्ड SQL आणि टेलनेट टेलिकम्युनिकेशन. आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. याच्यामध्ये की देखील जोड्या लावायच्यात आपल्याला. तुम्हाला लक्षात यावं म्हणून एक क्वेश्चन मी डबल रिपीट करते. त्याचा आन्सर आहे ए. एमफी अँटीव्हायरस आहे हे. डिरेक्टरी DOAJ आणि DOAJ हे एक ओपन ॲक्सेस जनरल आहे. पर्सनल वेब पेज ब्लॉग्स आणि Amazon.com वेंडर ऑन इंटरनेट. पुन्हा एकदा रिपीट करते. MPFI अँटीव्हायरस डिरेक्टरी DOAJ पर्सनल वेब पेज ब्लॉग्स आणि Amazon.com वेंडर ऑन इंटरनेट. क्वेश्चन नंबर 44 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45 त्याचा देखील आन्सर आहे सी. थेरी ऑफ नॉलेज इपिस्टमॉलॉजी IS 1533-1960 लायब्ररी बिल्डिंग रिसोर्स शेअरिंग फॉर्मिगेशन प्लॅन आणि TEI मेटाडेटा फॉर्मेट. पुन्हा एकदा रिपीट करते. थेरी ऑफ नॉलेज इपिस्टमॉलॉजी IS 1533-1960 लायब्ररी बिल्डिंग रिसोर्स शेअरिंग फॉर्मिगेशन प्लॅन आणि TEI मेटाडेटा फॉर्मेट. क्वेश्चन नंबर 45 आन्सर सी. मी माझ्या परीने तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शॉर्ट ट्रिक्सनुसार शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा क्वेश्चन पेपर आज आपला इथं सॉल्व झालेला आहे. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.